नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत मूगदाल डोसा आणि मूगडाळीच्या वड्या. तर हा आपला डोसा आपण आज बनवणार आहोत. खूप हेल्दी आणि टेस्टी असा हा डोसा आहे आणि खूप पौष्टिक आहे. याच्यामधून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आपल्याला मिळत असतात, जसं की फायबर आणि हाय प्रोटीन मिळतं आपल्याला याच्यातनं. तर हे मी 8 तासांसाठी हे मुगाची डाळ भिजत ठेवली होती आणि त्याच्यानंतर त्याचं मिक्सीमध्ये त्याला ॲड करून थोडंसं पाणी ॲड करून मिक्सीमधनं त्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. आणि हे साहित्य जे आहे तर हे आपल्याला लागणार आहे चटणी बनवण्यासाठी आणि प्लस मिरच्या आणि लसूण, त्यातल्या 2 मिरच्या आणि लसूण हे आपल्याला ॲड करायचं आहे बॅटरमध्ये. आणि हे जिरा प्लस ओवा हेही आपल्याला बॅटरमध्येच ॲड करायचं आहे. टर्मरिक पावडर आणि 1 टीस्पून सॉल्ट, तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर हे सगळं आपल्याला या बॅटरमध्ये ॲड करायचं आहे. त्याच्या आधी मी 2 मिरच्या आणि लसूण हे मिक्सरमधनं काढून घेते आणि बाकी सगळं साहित्य यामध्ये ॲड करून घेत आहे. जिरा आणि ओवा मी याच्यातच हातावरती चोळून टाकला आहे, त्याच्यामुळे छान वास येतो त्याला. त्यानंतर हळद आणि मीठ हेही चवीप्रमाणे त्याच्यातच ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ही पेस्ट केलेली आहे लसूण आणि मिरची, तर तेही आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे. आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये वरूनच आपण हाताने तोडून याच्यामध्ये टाकणार आहोत. तर खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे. हाय फायबर्स आपल्याला मिळतात त्याच्यातनं, हाय प्रोटीन मिळतं. आणि मी चटणी टाकायच्या आधी किंवा रेड चटणी ठेचा टाकायच्या आधी थोडंसं पीठ काढून ठेवलेलं आहे लहान मुलांसाठी. तर याच्यानंतर आपण बॅटर रेडी करून ठेवलेलं आहे आणि आपण घेतलेली आहे चटणी बनवण्यासाठी. चटणीसाठी मी नारळाचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि त्यामध्ये आपण हे आहेत फुटाणे. हे फुटाणे आपण एक 10-12 फुटाणे मी याच्यातच ठेवले होते, भिजत ठेवले होते. ते पाण्यासकट मी त्याच्यातच ॲड करते आहे. आणि याच्यातच आपण ॲड करणार आहोत मिरची आणि कोथिंबीर, हे सगळं आपण ॲड करणार आहोत. लगेच खाणार असाल तर कोथिंबीर ॲड करा. बराच वेळ ठेवल्यानंतर कोथिंबीरीची टेस्ट ती चांगली राहत नाही. त्याच्यामुळे लगेच खाणार असाल तरच तुम्ही कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करा. टेस्टी आणि हेल्दी अशी ही चटणी होते. आणि चवीप्रमाणे मीठ याच्यात ॲड करा. आणि हे आपण आता मिक्सीमधनं काढून घेऊयात. मिक्सीमधनं काढून झालेलं आहे हे आणि चटणी आपली रेडी आहे, बघू शकताय तुम्ही. ही चटणी झालेली आहे आणि आपण आता हे बाजूला ठेवून देऊयात आणि डोसा बनवायला घेऊयात. तर हा मी पॅन गरम करायला ठेवलेला होता. याच्यावरती तेल आपण स्प्रेड करून घेतो आहे कांद्याने आणि याच्यानंतर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि तवा हा सगळा पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावरचं पाणी आणि तेल सगळीकडे हे छान असं तेल लागलं पाहिजे याच्यासाठी आपण हे करतो. आणि पॅनला डोसा चिटकायला नको म्हणून हे केलं जातं. यानंतर आपण आता डोसा याच्यावरती लावून घेणार आहोत. मस्त छान क्रिस्पी डोसा होतो. तुम्हाला हवा तसं तुम्ही बनवू शकता, क्रिस्पी किंवा थोडासा मऊसर हवा असेल तर थोडंसं पातळ आणि कमी प्रमाणामध्ये त्याला तुम्ही स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि आपण हे झाकून ठेवतो आहे. साधारण 1 ते अर्धा मिनटामध्ये हा डोसा वाफाळून निघतो. मस्त कडक असा हा डोसा छान तयार झालेला आहे. आणि याच्यामध्येच आपण याच्या वड्याही बनवणार आहोत. कधी कधी काय होतं की स्नॅक टायमिंगमध्ये चहाच्या वेळेला मुगाच्या वड्या आणि चहा हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. डाएटमध्ये चहा आणि कुठलाही स्नॅक्स बरोबर चालत नाही. त्याच्यामध्ये थोडासा गॅप, अर्ध्या तासाचा गॅप तुम्ही ठेवला तरीही चालतो. कारण जेव्हा आपण चहा आणि कुठलाही स्नॅक्स घेत असतो तेव्हा चहामधनं चहातले जे काही कॅफिनी कंटेंट असतो तर तो आपला जो काही स्नॅक्स असतो तर त्या स्नॅक्समधले सगळे
न्यूट्रियंट्स इनहिबिट करत असतो, त्याच्यामुळे शक्यतो थोडासा गॅप ठेवून आपण करू शकतो. हा आपला डोसा रेडी आहे. खूप क्रिस्पी आणि क्रंची असा झालेला आहे. बघू शकता तुम्ही, आपण हा सर्विंग डिशमध्ये काढलेला आहे. आणि यानंतर आपण बनवणार आहोत मूग डाळ वड्या. ह्या वड्याही खूप हेल्दी आहेत. लहानपणी आई आम्हाला करून द्यायची. तर हा जो डोसा आहे याच्यामध्ये काही जण सोडा टाकतात, बट मला असं म्हणायचं आहे की सोडा टाकण्यापेक्षा तुम्ही सोडा न टाकताच असंच बनवला तर तो आणखी टेस्टी आणि हेल्दी पण होतो आणि जास्त प्रमाणामध्ये याचे न्यूट्रियंट कंटेंट हा टिकून राहतो. त्याच्यामुळे शक्यतो सोडा यूज नाही करायचा. आणि या आपला दोन्ही साईडनं हे आपण मी असं जाडसर असा हा डोसा लावून घेतलेला आहे. पातळ अजिबात लावलेला नाही आहे. तर तो तुम्ही व्यवस्थित भाजून घ्यायचा. हा व्यवस्थित भाजत आहे आत्ता. मुगाची डाळ ही कुठल्याही पेशंटला असेल किंवा वेट लॉस असेल किंवा वेट गेन असेल तर या सर्वांसाठीच ही लागू पडते. कुठलाही कॅन्सर पेशंट असेल, डायबेटिक पेशंट असेल किंवा कुठल्याही हाय लेवलवरचे जे काही आजार असतात तर त्या सगळ्यांना मुगाची डाळ ही हेल्दी आहे. आयुर्वेदाप्रमाणे किंवा रेग्युलर आपलं जे काही डाएटप्रमाणे आपण बघत असतो तर या सगळ्यांमध्येच ही डाळ खूप गुणकारी आहे. त्याच्यामुळे तुम्ही याचे वेगवेगळे पदार्थ बनवून तुम्ही नक्की खाऊ शकता. तर आज आपण बनवलेले आहेत मूगडाळ वड्या आणि मूगडाळ डोसा. सो या वड्या मी करून घेतलेल्या आहेत. याला आणखी छान टेस्ट येण्यासाठी मी त्याला थोडंसं अर्धा टीस्पून ऑइल एवढं टाकून, जिरे मोहरी टाकून आणि कढीपत्ता टाकून थोडंसं हळद आणि मीठ हेही टाकलेलं आहे आणि याच्यात त्या वड्या परतून घेत आहे. परतून घेणं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल, वेळ असेल तर तुम्ही नक्की करा. वेळ नसेल तर तशाच वड्या खाल्ल्या तरीही चालतात, काही हरकत नाही आहे. तर ह्या वड्या साधारण अर्धा मिनटं किंवा 1 मिनटासाठी आपण छान व्यवस्थित अशा मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायच्या आहेत. आणि या आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.